जे जोडायला प्रश्न आलेले आहे, मृदा आणि पिकं, मृदा आणि त्यांचं वैशिष्ट्य, बरोबर आहे. मृदा आणि समजा आता भारतावरती प्रश्न असेल तर राज्य विचारलेलं आहे, आणि जर महाराष्ट्रावरती प्रश्न म्हटला तर मृदा आणि जिल्हे विचारलेले आहे, बरोबर आहे. परत प्रश्न होतो की मृदा आणि टक्केवारी, त्याचं म्हणजे आढळण्याचं क्षेत्र कोणतं आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आढळतात, ही एक विचारण्याची क्षमता आहे, बरोबर. हे सुद्धा विचारलेलं आहे की कुठल्या क्षेत्रामध्ये आढळते ती आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आढळत नाही. लक्षात, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत नाही, हा प्रश्न तयार होतो तुम्हाला. समजलं, म्हणजे मृदेवरती. आणि तुम्हाला जर मृदा म्हटलं तर 5वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, परत 4थीच्या पुस्तकात पण दिलेला आहे तुम्हाला मृदा हा टॉपिक. 29 क्रमांकाचा प्रश्न जर म्हटला आपण, हा 4थीच्या पुस्तकामध्ये दिला आहे, पेज नंबर 15 वरती. सरळ तुम्हाला हे जोडायला हवं, त्यामध्ये दिसतं बघा की तापी नदीची उपनदी कुठली येतं रे? पांझरा येतं, बरोबर आहे. गोदावरीची येतं ती प्रवरा, बरोबर. आणि बघा इथेच मार्क करतो वाटल्यास, बघा तापी, पांझरा, गोदावरी, प्रवरा, भीमा, इंद्रायणी आणि कृष्णा, पंचगंगा. चारही नद्या तुम्हाला 4थीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 15 वरती दिलेला आहे. एक बघा, आता तुम्हाला एक लक्षात घ्या ना, तुम्ही हा जो मुद्दा बघितलेला आहे ना 9वीच्या पुस्तकामध्येच बघा पेज नंबर 5 वरती, जिथे तो मुद्दा आहे ना त्याच्याच खाली जोडायला पण दिलेला एक प्रश्न. ह्या जोडायला मध्ये पण तुमचे असे प्रश्न तयार होतात, त्यामुळे ते पण लक्षात ठेवायचं बरं. कुठल्याही पुस्तकाचं ज्यावेळेस तुम्ही स्टेट बोर्ड मधलं एखादी मुद्दा वाचताय ना, एखादी टॉपिक वाचताय, त्यावेळेस त्यांचे मागे दिलेले असे प्रश्नपत्रिका असतात, म्हणजे तुम्हाला एक होमवर्क म्हणून, बरोबर आहे, तर त्यावेळेस स्वाध्याय दिलेलं असतं, होमवर्क म्हणतो, तर ते सोडवत चला. बरेचदा कधी कधी झालेलं पण आहे की ते प्रश्न पण आयोगाने विचारलेले आहे, बरोबर. हे सुद्धा लक्षात, कोणत्या प्रश्नांमध्ये तुम्ही शोधा आणि मला सांगाल बरं कोणत्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, कोणत्या पेपरला, हे तुमचं काम, बरोबर आहे. रिकामी जागा विचारलेली आहे, तर ते प्रश्न ऍज इट इज तुम्हाला एमपीएससी ला पण विचारलेले आहे. म्हणजेच काय, हे लक्षात घ्या, काही जास्त करायची गरज नाही, थोडं डोकं ठिकाणावर ठेवायचं आणि डोकं वापरायचं, काही जास्त नाही करत बसायचं, बरोबर आहे. म्हणजे कोणीच बघत नाही. बरेच मी सांगतो ना, मुलांमध्ये जर विचार केला ना एमपीएससी करणं, मुलं नाही बघत नाही हे मुलं, कारण की ही पुस्तकं बघणं, काय माहिती प्रत्येक मुलांना काय वाटतं अभ्यास करण्याला सुरुवातीला, हे खरं तर काय असतं ना, मुलांपर्यंत कोणी पोहोचत नाही, सांगत नाही की हे पुस्तकं गरजेचे आहेत, नाही सांगतच नाही, कारण काय असेल तो त्यांचा मुद्दा असतो. आणि दुसरं सांगितलं तर मुलं त्यावरती दुर्लक्षित करतात, म्हणजे लक्ष देत नाही. आलंच ना, हे बऱ्याच मुलांचं असतं, काय माहिती, पण त्यांचा एक व्ह्यूज असतो तो, त्यामुळे कशामध्ये टीईटी मध्ये, अरे तुम्ही कुठलाही पेपर द्या, म्हणजे कुठलाही याचा, सरळ सेवा असू द्या, तुमचा ग्रुप बी चा असू द्या, ग्रुप सी चा असू द्या, असं होणार नाही की तुम्हाला पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त विचारलेला आहे, असं नाही होत. हा, कधी विचारलं जाईल, जर समजा एखाद्या विभागाचा जो स्पेशल पेपर असेल, समजा उदाहरण समाज कल्याण विभागाचा असेल, समाज कल्याण विभागाचं तिकडे कसं विचारणार नाही, त्याचं त्या क्षेत्रामध्ये विचारलं जाईल. हा, त्यामध्ये जर समजा जीएस विचारलेलं असेल तर 100% तुम्हाला पाठ्यपुस्तकापर्यंत ते जीएस घेऊन येणार. पण त्या आरोग्य विभागाचं असेल एखादी एक्झाम तर नाही. अरे इव्हन राज्यसेवेला सुद्धा आता बघू ना, तर राज्यसेवेला सुद्धा प्रश्न निघतात स्टेट बोर्ड मधून. मी सांगेल तुम्हाला कुठले प्रश्न कसे निघतात ते पेज नंबर वाईज दिसत आहे त्यामध्ये. म्हणजे या सगळे तर तुम्हाला फक्त काय, जे कंबाईनला तुम्ही पुस्तकं वापरत आहे तर त्या पुस्तकाला न वापरता त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकं जे असतात, इतर पुस्तकं, त्या पुस्तकांमधून आलेले असतात. मी सांगेल तुम्हाला काय काय पुस्तकं आहे ते वापरायचे तू, बरोबर आहे. की जे पुस्तकं तुम्ही आतापर्यंत बघितलेलं पण नाही, कंबाईनला पण बघितलेलं नाही, त्या पुस्तकातून ते प्रश्न निघतात. सांगेल, फक्त करेक्शन काय करा, ते पुस्तकांचं कलेक्शन करा तेवढं, बरोबर आहे. म्हणजेच काय, तुम्हाला राज्यसेवेला तिथपर्यंत घेऊन जाणार, हे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना, मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातोय, राज्यसेवा प्री पर्यंत आणि राज्य कंबाईन प्री पर्यंत पण घेऊन जातोय. पण तुमची क्षमता पाहिजे तिथपर्यंत जाण्याची. माझं काम आहे घेऊन जाणं, शेवटी तुमची क्षमता पाहिजे तिथपर्यंत जाण्याची, हे जास्त महत्वाचं. समजलं.
पण ती पुस्तक मी ज्यावेळेस सांगेल ती पुस्तकं फटाफट कलेक्ट करून टाकाल. बरोबर आहे. मी राज्यसेवेच्या वेळेस मी सांगेल ते ग्रुपला. 41 क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतात ह्या प्रश्नांमध्ये, तुम्हाला मी सांगितलेलं होतं मागे पण की प्रत्येक आपण जिल्हा करतो प्रशासकीय विभागामध्ये, तर प्रशासकीय विभागानुसार त्यांनी काय विचारलेलं, प्रशासकीय विभागामध्ये बघा प्रश्नांचा कल कसा आहे, प्रशासकीय विभागानुसार तुम्हाला त्यांचं मुख्यालय विचारलेलं आहे प्रशासकीय विभागाचं, म्हणजे स्टार करून विचारलेला आहे नकाशा. दुसरा मुद्दा येतो की त्या जिल्ह्याचा तुम्हाला आकार विचारलेला आहे, त्या जिल्ह्याचा आकार कसा आहे, आकारानुसार विचारलेले आहेत. तिसरा मुद्दा येतो की त्या जिल्ह्यामधील समजा तालुके, तर तालुक्याचे सारखे तालुक्यांचे जिल्हे कुठले, तो पण प्रश्न विचारलेला आहे. जर समजा नांदेड आणि यवतमाळ 16 तालुके लागलेले तालुके, बरोबर, ते एक लक्षात घ्यायचं. परत तुम्हाला प्रशासकीय विभागानुसार सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या, तो पण प्रश्न आलेला आहे. पुन्हा प्रशासकीय विभागानुसार तालुक्यांची संख्या की सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा, बरोबर आहे, सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग आणि सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग. आलंय लक्षात. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये पण विचारलंय आणि प्रशासकीय विभागामध्ये पण विचारलंय सेम. प्रशासकीय विभागामध्ये आणि परत प्रशासकीय विभाग तुम्हाला क्षेत्रफळानुसार पण विचारलेला आहे की कोणत्या क्षेत्रफळामध्ये किती, म्हणजे कोणत्या क्षेत्रफळानुसार म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागाचं किती क्षेत्रफळ आहे हे विचारलेलं आहे. आणि परत त्याचं क्षेत्रफळानुसार क्रम विचारलेला आहे, चढता आणि उतरता. आलंय लक्षात. म्हणजेच बघा त्यामधले प्रश्न कसे बाहेर निघत आहे, तुम्हाला मुद्दा एकच आहे, टॉपिक एकच आहे, पण आयोगाने विचारलेले प्रश्न कसे वेगवेगळे विचारलेले, पण आपल्याला सुद्धा त्याच मुद्देशाने जावं लागतंय. म्हणजेच तुम्हाला, आणि मागे पण बोललेलो तुम्हाला हाच प्रश्न आहे की समजा हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा तालुका उत्तरेकडील तालुका येतो, बरोबर, सर्वाधिक उत्तरेकडील असणारा तालुका विचारलेला आहे. पण जर समजा परत त्यांनी पण विचारला दुसरा कधीतरी आयोगांकडून, जर त्यांनी जर समजा विचारला की दक्षिणेकडील तालुका, ईशान्येकडील तालुका, नैऋत्येकडील तालुका असं काही विचारलं, तर मग आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक जिल्ह्याचे उत्तर दक्षिण तालुके तरी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ह्या दोन्हीही बाजून, चारही बाजूंना जे तालुके आलेले आहेत, तर हे तालुके आपल्याला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीचं आलेले असतात, की कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आयोग तेच सांगतं आपल्याला की कुठला मुद्दा कशा पद्धतीने करत जायचा, हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही करताना अभ्यासात पेपरच्या पुढे काही नसतं. पेपर आपल्याला सांगितलाय, मग त्यावरूनच आपल्याला पुढे पाऊल टाकायचं. म्हणजेच काय, तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं काय करायचं, नकाशासारखं करायचं. समजा आता उदाहरण हा जरी समजा बरतो म्हटलं की बघा, समजा बघा लक्षात घ्या की हा तालुका आहे, समजा हा जिल्हा आहे उदाहरण, बरोबर, हा जिल्ह्याचा नकाशा आहे. मग तुम्हाला या पद्धतीचं बघायचं ना, हे उत्तर दिशा, दक्षिण, बरोबर आहे, पूर्व आणि पश्चिम, बरोबर आहे. मग त्यानंतर आपण त्यानुसार बघायचं की त्या उत्तरेकडील, दक्षिणेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील तालुका कोणता आहे, ते तालुके लोकेट करायचे सरळ सरळ. कारण कधी कुठला विचारलेला नाही सांगता येत, किंवा हा तर प्रश्न झाला त्यांनी सहज विचारलेला आहे विधानामध्ये, सरळ जोड्या लावा पण मध्ये तयार होतोय ना, परत जोड्या लावा तयार होतो. समजा इकडे जिल्हा असेल, बरोबर आहे, जिल्हा, आणि इकडे तालुका असेल, तसा प्रश्न आहे तुम्हाला सहज विचारलेला आहे. पण उत्तरेकडील तालुका जर समजा सरळ विधानामध्ये टाकलं, जिल्हा आणि उत्तरेकडील तालुका, बरोबर आहे, तर तयार होतोय ना प्रश्न. किंवा तसंही न करता परत एक प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतो, समजा जिल्हा विचारलेला आहे, पुणे जिल्हा, आले लक्षात, पुणे जिल्हा विचारलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायच्या, अयोग्य जोडी ओळखा किंवा योग्य जोडी ओळखा. सरळ उत्तरेकडील तालुका जुन्नर, दक्षिणेकडील तालुका हा, पूर्वेकडील तालुका हा आणि पश्चिमेकडील तालुका हा, 1 2 3 4, एखादी जोडी अयोग्य करणार. म्हणजेच काय, एकतर वरीलपैकी सर्व विचारणार योग्य, वरीलपैकी एकही नाही, उत्तरामध्ये अयोग्य असेल, अबक बकड किंवा कुठला एक ऑप्शन असेल, अशा पद्धतीने मग प्रश्न तयार होतो. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आलं काय लक्षात. प्रश्न तसा आलेला नाहीये, पण भविष्यात सांगता पण येत नाही, होतोय की नाही तुम्हीच सांगा. मग प्रत्येक जिल्ह्याला तयार होतो प्रसा, कुठे होऊ शकेल प्रत्येक राज्याला पण तयार होतोय. भारताच्या समजा विचारलं की उत्तरेकडील राज्य हे, दक्षिणेकडील राज्य हे, सर्वाधिक पूर्वेकडील राज्य हे, सर्वाधिक पश्चिमेकडील राज्य हे, 1 2 3 4, कुठेतरी गडबड करणार. मग त्यासाठी तुम्हाला भारताचं पण नकाशा माहिती पाहिजे की तुम्हाला ते भारताच्या चारही कोपऱ्यातले राज्य कुठले कुठले. ठीक आहे, उत्तरेकडील म्हटलं तरी जम्मू काश्मीर, दक्षिणेकडील म्हटलं तर केरळ येतो, बरोबर, केरळ, तामिळनाडू दोन्ही येऊ शकतात त्या ठिकाणी, दोन्ही आले पण केरळ येणार. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला पूर्वेकडील म्हटलं तर अरुणाचल येणार आणि पश्चिमेकडील म्हटलं तर गुजरात येणार.
पण कधी काय होतं ना, तुम्हाला असं माहित राहतं पण पेपरला आलं की नेमकं गडबड घोटाळा होऊन जातो. कारण आपल्याला तो नकाशा पाठ नसतो ना, नकाशाचा डोळ्यासमोर आला पाहिजे. असं पाठ करणार ना, नाही आठवत तुम्हाला. किंवा त्यातही परत जर कठीण करायचं म्हटलं तर उपदेशांचे विचारू शकतात ना रे एखाद्या वेळेस. महाराष्ट्रातील ईशान्य, बरोबर आहे, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, कडील जिल्हे, समजा 1-2. मी काय म्हणतोय, तुमची मानसिकतामध्ये कठीणातला कठीण कसा येऊ शकतो एखाद्यावरती. कारण मुद्दा जो आहे शासकीय, राजकीय आणि प्रशासकीय जो टॉपिक आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा, तो बदलणारा नाहीये. सिलेबसमध्ये कुठेही काही होऊ द्या, तो सिलेबस तोच राहणार. पण आपल्याला प्रश्नाचा कल माहिती बसला पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न होऊ शकतात. म्हणजे यासाठी तुम्हाला अभ्यासात गुंतून जाणं महत्वाचं आहे. स्वतः पण प्रश्न तयार करायला शिका. प्रश्नांवरून प्रश्न पण वेगळे कसे येऊ शकतात. आलेले प्रश्न ते येणार नाही आणि येणारे प्रश्न तुम्हाला कळणार नाही.